हॅलो, गुड इव्हनिंग. या वेळेत टायमिंग इव्हनिंगचे 6:00-6:30 वाजले असतील तितकं टायमिंग बघितलेलं नाहीये. आज दिवसभरामध्ये आम्ही कुठल्या-कुठल्या देवाचं दर्शन घेतलं तर आम्ही आज गेलेलो होतो मथुराला. कृष्ण दर्शन झालं. प्रेम मंदिरमध्ये गेलेलो होतो. तिथं खूप सारं असं इतकं बघितलं ना, की मन भरतच नव्हतं. असं वाटत होतं की तिथंच राहावं. इतकं छान वाटलं. खूप छान आम्ही म्हणजे छान एन्जॉय केलं. तिथं फुगडी वगैरे खेळली. तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. म्हणजे काय झालेलं, थोडासा गोंधळ झालेला आहे. घरची व्हिडिओ तुम्हाला थोडीशी लेट येत आहेत त्यामुळे. एक व्हिडिओ तो आणि एक व्हिडिओ हा देवदर्शनाचा मी पाठवलेला आहे. कृष्ण दर्शन झालं आणि आम्ही आलेलो होतो परत आणि तिथं आम्ही स्वयंपाक वगैरे केलं. म्हणजे चांगली खुली जागा जिथं पाणी आहे तिथं तशा जागी आम्ही थांबतो आणि स्वयंपाक वगैरे करून घेतलं. जेवण झालं नंतर आम्ही चहा पण घेतला आणि रात्रभर कुठेही थांबलेलं नाही. म्हणजे आम्ही तर रेस्ट घेतलं पण गाडी चालूच होती कारण आम्हाला आता यायचं होतं ओंकारेश्वर नाही, महाकालेश्वर या मंदिराला जायचं. ओंकारेश्वरलाही जायचं आहे पण अगोदर आम्ही महाकालेश्वर आणि कालभैरव या 2 ज्योतिर्लिंगाचे दर्शन करणार आहोत. तर आता मॉर्निंगची वेळ झालेली आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. तर इथं थांबलेलो आहोत आम्ही. म्हणजे पेट्रोल पंपावरती थांबलेले आहे. तिथं पाणी वगैरे सगळं आहे. तर फ्रेश होण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत. चेहरा वगैरे धुवून घेऊन आम्ही चहा घेतो. मग पुढचा प्रवास आमचा सुरू होणार आहे. म्हणजे रात्रभर सगळ्यांची झोप झालेली आहे. तरी पण एक चेहऱ्यावरती थकवा होता. तर चहा घेतल्याने तो थकवा दूर होणार होता. म्हणून आम्ही इथं थांबलेलो आहोत आणि चहा घेतला अगोदर. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करताय? या सगळेजण मॉर्निंगचा गरमागरम चहा घ्यायला. तर चहा घेऊन झाला आणि परत आमचा प्रवास सुरू झालेला आहे. म्हणजे थोडा वेळ आम्ही इथं थांबलो. छान कवळं असं ऊन येत होतं आणि खूप छान वाटत होतं. एकदम ताजी फ्रेश हवा आणि खुलं वातावरण खूपच छान वाटत होतं. तर आता चहा वगैरे घेऊन झाला आणि परत आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि आता आम्ही जात आहोत महाकालेश्वरला. तर चेहरा वगैरे धुवून घेतला. अंघोळ काही तर आमची झालेली नाही. आता गेल्यानंतर कुठेतरी रूम बघून मग तिथं अंघोळ वगैरे करूनच आम्ही दर्शनाला जायचा विचार करत आहे. तरी पण दिनेशचे पप्पा म्हणत आहेत की इथं नदी आहे तर नदीमध्येच आपण स्नान करूया सगळेजण. आणि इथं बघू शकता छान असे पेरू ठेवलेले होते. पेरू माझे फेवरेट आहेत. ताईला पण पेरू खूप आवडतात. तेच आम्ही दोघी बघत होतो की पेरू घेऊया पण तिथं कोणी थांबलेलं नाही. आम्ही पेरू वगैरे घेतलेलं नाही. तसंच बघत निघालो आणि भूक पण लागलेली आहे तर चिवडा वगैरे खायला घेतला आणि मग खाणं पिणं झालं आणि परत आमची झोप सुरू झालेली आहे. म्हणजे काय होतं ना, इथं बेड तर आहे पण सगळे झोपलेले होते आणि आम्ही शीटवर बसलेलो होतो मी आणि ताई रात्रभर. तिथंच आमची झोप झाली. थोडा वेळ बसून झालं आणि बसून ना खरंच खूप थकवा आलेला होता. तर आम्ही काय केलं, सगळेजण शीटवरही बसल्यानंतरच आम्ही थोडा वेळ रेस्ट घेतलेलं होतं की जोपर्यंत की आम्ही महाकालेश्वर मंदिरला जात नाही तोपर्यंत. तसं तर थोडासा वेळ लागणारच होता. म्हणजे 10 ते 11 वाजलेले होते आम्हाला जाऊन पोहोचायला. मग तेथून आम्हाला पुढं नदीला जायचं होतं अंघोळीला. तिथं गाडी काही जाणार नव्हती तर ऑटो करून आम्हाला जायचं होतं. तर थोड्या वेळाने पायीच गेलं. मग त्यानंतर आम्हाला कुठं रिक्षा भेटला. मग रिक्षानं म्हणजे आम्ही सगळेजण पायी चालू शकतो पण आमच्यासोबत म्हणजे माय तेन आहेत. म्हणजे तुम्ही बघितलेलं आहे वयस्करच जास्त आहेत आमच्या गाडीमध्ये. मग त्यांना चालणं होत नाही. त्यामुळे आम्ही ऑटो करूनच नदीपर्यंत जायचा विचार केला. मी तर ऑटो शोधत आहे पण भेटत नाही आहेत. अगोदर तरी इथं जायचंय तिथं जायचंय पण चालू होतं सगळ्यांचं, माझ्या ऑटो द्या, तुमच्या ऑटो द्या. तसं आम्ही गाडी थांबवली. पण समोर आम्ही थोडंसं पायी आलो आणि समोर एकही ऑटो आम्हाला दिसत नव्हता. तसं झालं होतं. म्हणजे कसं असतं ना, आपल्याला इकडचं काही माहिती नसतं की कुठं आहे काय आहे. त्यामुळे ना थोडंसं परेशानी होत होती की कुठं ऑटो आहेत, कुठं घेऊन जाणार ते. आणि म्हणत आहेत की तिथवर नेतात. म्हणजे पैसे वगैरे तर घेतात पण तिथवर नेतात आणि अर्ध्यामध्ये सोडतात. म्हणतात की पुढे जायला आम्हाला परमिशन नाही, इथून तुम्हाला पायी चालावं लागेल. असं सगळं म्हणजे त्यांचं आहे. म्हणजे आम्हाला इथली काही माहिती नाही त्यामुळे ते तसं म्हणत असतील असं वाटतं. तर आम्ही फायनली नदीवरती येऊन पोहोचलेलो आहोत. म्हणजे ऑटोवाले भैया आम्ही सोडलेले आहेत. थोडंसं लांबवर होतं. म्हणजे जिथं आम्ही गाडी थांबवली तिथून ते गेट पार करून आम्हाला समोर यायचं होतं. तर आलेलो आहोत आणि इथं सगळे भक्तजन स्नान करत आहेत. तर आता आम्ही स्नान करू आणि काल जे आम्ही घागरे वगैरे घेतलेले आहेत तेच आज घालायचं आहे सगळ्यांना. राधा-राणी बनायचं आहे आज ते कपडे घालून आणि मग आता आम्ही देवदर्शनाला जाणार आहोत. तर इथं सगळेजण अंघोळ करत आहेत. कपडे वगैरे टाकलेले आहेत आणि दिनेशचे पप्पा अगोदर गेलेत अंघोळीला. मग नंतर आम्ही करू. म्हणजे थंडी खूप आहे, खूप थंडी आहे. म्हणजे आता गरमी तर चालू झाली आहे पण इकडून एकदम थंडगार अशी हवा. एकतर प्रवास करून आम्ही ते म्हणजे खिडकीतून खूप हवा येत होती त्यामुळे पण थंडी वाजत होती. आणि आता हे नदीतलं पाणी जे असतं ना खूप थंड असतं. एक वेळा आपण स्नान केलं तर थंडी वाजत नाही पण अगोदर म्हणजे स्नान करण्या अगोदरच असं वाटतं की खूप थंड पाणी असं वाटत होतं. तर काही नाही, अंघोळ झालेली आहे आणि आम्ही हे ड्रेस घातलेला आहे जे काल घेतलेला आहे आम्ही. तर काल आम्ही मथुरामध्ये हे घागरा आणि हे टॉप घेतलेला आहे. तर सगळ्यांनीच घेतलेले आहे. हे जे आमच्यासोबत ताई आहेत
त्यांनी पण घेतलेले. त्यांनी पिवळ्या कलरचं घेतलेलं आहे, आम्ही व्हाईट कलरचे घेतलेले आहेत. म्हणजे ब्लॅक आणि व्हाईट असा मी आणि ताई घेतलेला आहे. तर आम्ही दोघींनी कपडे घातले आणि जे आंघोळीचे कपडे आहेत ते पण आम्ही पिळून उन्हाला टाकलेले आहेत आणि इथं गंध लावत आहे. गंध लावून घेतो. म्हणजे जिथं जाईल तर गंध लावणारे मात्र समोर असतात. आंघोळ करू किंवा न करू त्यांना एकच घाई गडबड की गंध कधी लावायचं. तर म्हणलं आंघोळ करा. तर तोपर्यंत आता इथंच थांबलेल्या होत्या की जोपर्यंत आमची संध्याची आंघोळ होत नाही, कपडे वगैरे घालत नाही तोपर्यंत. आणि आता गंध लावत. तिकडे आम्ही सगळ्यांनी महाकालचं गंध लावून घेतलेला आहे. चंदन आणि वरती कुंकाने हे महाकाल लिहिलेला आहे. म्हणजे सगळ्यांना अशाच पद्धतीनं गंध लावलं जातं. म्हणजे जसं आम्ही मथुराला गेलो कृष्ण मंदिरमध्ये तिथं गंध लावले म्हणजे थोडंसं वेगळी. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ज्या देवाचं जसं आहे तसं गंध लावत असतात. आणि जिथे जावा मंदिराच्या समोर असो किंवा तिथं आम्ही जसं गाडीतून उतरू अगोदर येतात गंध लावणारे की गंध लावून घ्या, गंध लावून घ्या. आणि छान पण वाटतं. आम्ही गंध लावून घेतलेले सगळ्यांनी. आणि आता इथून जायचं आहे पुढे. म्हणजे मंदिर इथून थोडंसं दूर आहे. तर पायी पायीच आता आम्ही निघणार आहोत. कारण तिकडे आता वगैरे आहेत की नाही ते माहिती नाही. त्यामुळे पायी पायीच आम्ही निघणार आहोत. आणि खरंच बघा खूप छान वाटतं. खूप एन्जॉय केला आम्ही. बघा आणि हॅलो मारवाडी राधे 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 राधे. आता पील चारच पडत साडीला कसं करत नाही तसं ठेवून पिन लावलेलं नेता मोबाईल खाली आले. फोन कर दे थांबा. फोन कर येत आहे घ्या मग. चांगला दिसला का हे मंदिर आहे. फेरी घालून तिकडे जावं लागते. एक बार करायचा कुठं वरलं त्याजवळ डबल मंदिर आहे आणि वेगळं भारी आहे. त्याच्या पलीकडून बारी होते तसं नदीकडे घालता येईल. मग त्या दिवशी दर्शन भेटलं नसीबच आहे ते. हा मला भेटलं बाया भेटलं. बटन कसं याद नाही मला. घेतले घेतले महादेवाचीच घेऊन या. पाणी प्यायला लागते म्हणजे किती तर आम्ही महाकाल मंदिरात येऊन पोहोचलेलो आहोत. आणि इथं भक्तांची गर्दी खूप होती आतमध्ये. अगोदर वाटलं जास्त भक्तजन नाही, पण जसं मंदिरात एंट्री झाली खूप सारे भक्तजन होते.
खूप लांबवर लाईन लागलेली होती. तर दर्शन घेतलं आतमध्ये. कॅमेरा काय अलाउड नव्हता, त्यामुळे तिथे व्हिडिओ वगैरे आतमध्ये बनलेला नाही आहे. आणि इथे 2 मंदिरं आहेत. तर दिनेश पप्पा म्हणत आहेत की एक जे मंदिर आहे महाकाल, तिथं नागदेवता आहेत आणि नागपंचमी दिवशीच त्यांचं दर्शन होतं. नाहीतरी असं तरी ते मंदिर खोललं जात नाही. आणि तिथं जाण्यासाठी कुणाची म्हणजे कोणाला एंट्री पण नाही. ज्या अगोदरचं इकडचं मंदिर होतं तिथं आम्ही दर्शन केलेलं आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही टीव्हीमध्ये अभिषेक वगैरे करायचं पूर्ण दाखवत आहे. तर तेच व्हिडिओ मी बनवला, कारण समोर एकदम जवळ जाण्यामध्ये म्हणजे परमिशनच नव्हती तिथं. जसं आम्ही लाईनला थांबलेलो होतो तिथंच थोडाफार व्हिडिओ बनलेला आहे. आणि जेव्हा अगोदर आम्ही येत होतो मंदिरामध्ये तेव्हा एकही भक्तजन दिसत नव्हते. मला वाटलं ते जास्त गर्दी नसावी, पण प्रत्येक ठिकाणी भक्तांची इतकी गर्दी होती ना, काय सांगू. भक्तजन एकदम मुंगीसारखे होते. मॉडल सेम मॉडल केलं बेटा काय त्याचा महादेवा पूरा तर महाकालचे दर्शन झालेले आहेत. आता आम्ही शॉपिंग करत इथून जात आहोत. म्हणजे गंध प्रसाद आम्हाला जे हे आता हातात बांधण्याचे दोरे माळा जे घ्यायचे आहे ते घेतलेले, प्रसाद घेतलेला आहे आणि इथून जायचं आहे उज्जैनला महाकालेश्वर मंदिरात. म्हणजे इथून जवळच आहे, ज्योतिर्लिंग आहे ते पण, तिकडं जायचं आहे. म्हणजे आता थोडंसं कन्फ्युजन आहे. आता महाकालचे दर्शन झाले, आता कालभैरव मंदिरात जायचं आहे. तर त्या अगोदर आम्ही करू पोटपूजा. म्हणजे टायमिंग सांगल्यानंतर यावेळेमध्ये दुपारचे 3:30 वाजलेले आहेत. आणखी आम्ही जेवण केलेलं नाही. मॉर्निंगला चहा झालेला आहे. त्यानंतर आम्ही नदीवर गेलो, स्नान केलं. मग तिथून आम्ही तर बाहेरला थांबलेलो होतो. तर खूपच लेट झाला. आणखी काही खाणं पिणं झालेलं नाही आहे. भूक पण सगळ्यांना खूप लागलेली आहे. इकडं ताई मंगळसूत्र वगैरे हे सगळं घेत आहे. तर बघितलं आम्ही आणि थोडीशी शॉपिंग पण केली आणि व्हिडिओ पण बनत आहे, फोटोशूट पण होत आहे. प्रसाद घेतला आणि इथून आम्हाला आता अगोदर जायचं आहे पोटपूजा करण्यासाठी. म्हणजे आता स्वयंपाक करून जेवणं आता होणार नाही, कारण तितकी ताकद राहिलेलीच नाही आहे. कारण दिवसभर हिंडून फिरून एकदम सगळ्यांची हालत बिघडलेली आहे. तर आता आम्ही हॉटेलमध्ये जेवण करणार आहोत. तर इथे बघू शकता डोंगर वगैरे ठेवलेले आहेत. खूप सुंदर सुंदर असे शंख आहेत. तर थोडीफार शॉपिंग केली आहे, कारण प्रत्येक ठिकाणी काहीतरी काही घेतच येत आहोत. तर आता इथं घेतलेलं आहे. आता आम्ही जात आहोत जेवण करण्यासाठी. अगोदर सगळ्यांनाच भूक लागलेली आहे. जेवण करूनच आम्ही कालभैरवनाथचे दर्शन घेणार आहोत. तर चालेल. ऊन खूप आहे यावेळी बघू शकता. म्हणजे काल जे आहे ना थंडी खूप होती, रात्री पण आणि पहाटे पण खूप थंडी होती. पण यावेळीमध्ये वातावरण छान झालेलं, एकदम असं छान आलेलं आहे हॉटेलमध्ये. आणि आता जेवण केलं तर ऑर्डर दिलेला आहे. तर जेवण थाळी पण आलेली आहे बघू शकता. खूप सारा आहे. चपाती, 2 प्रकारच्या भाज्या आहेत, ताकाची कढी आहे, वरण आहे, भात आणि लोणचं. छान जेवण होतं. तर आमचं पोटभर जेवण झालेलं आहे. तर तुम्ही सगळ्यांनी कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला. उडदाचं पापड पण आहे यासोबत. पण बाबांना हे जेवण जमत नाही. बाबांचं कसं आहे, भाकर भाजी खाऊन सवय आहे त्यांना. आणि आम्ही आल्यापासून हॉटेलमध्ये आलेलं पण नाही, कारण बाहेरचं जेवण कितीही चांगलं असो, मसाले खूप असतात आणि त्यानं तब्येत बिघडू शकते. तरी पण आता आज ना अशी म्हणजे अंगात ताकदच राहिली की येऊन स्वतः स्वयंपाक करून जेवण करावं. आणि पण गाडी पण खूपच लांब होते. म्हणजे जेवण केलं आणि इथून आम्हाला जायचं आहे कालभैरवनाथचं दर्शन घ्यायला. आणि आतून आम्हाला जायचं आहे, म्हणजे तिकडं पण गाडी वगैरे जाणं आणि इथून जवळच आहे असं म्हणत आहे. अगोदर आम्ही पोटपूजा करू आणि मग जायला निघणार आहोत.
जेवण झाल्यानंतर आम्ही रिक्षात बसलो आणि आता आम्ही जात आहोत उज्जैनला कालभैरव दर्शन घेण्यासाठी. तर तिथं पण भक्तांची इतकी गर्दी होती ना, ती गर्दी बघावं तिकडं भक्तांची गर्दी खूप होती. तर इथं आम्ही प्रसाद वगैरे घेतलेला आहे. म्हणजे प्रसाद म्हणजे इथला काय आता तुम्हाला पण सगळ्यांना माहिती असेल, म्हणजे देवांना या दाबचा प्रसाद हा अर्पण केला जातो. तर फुलामध्ये इथे सगळेजण हेच घेतलेलं आहे आणि आम्ही आता दर्शनाला थांबलेलो आहेत. म्हणजे बारीमध्ये लाईनमध्ये थांबलो. खूप लांबवर लाईन आहे. तुम्ही बघू शकता हे जे गेट लावलेत ना त्याला खूप सारे दोरे बांधले, धागे बांधलेले आहेत. म्हणजे भक्तजन, मला वाटतं भक्तजन थांबून थांबून बोर होत असतील तेव्हा ते दोरे बांधलेले, इतकी दोरे बांधलेले होते ना की पलीकडचं काही दिसत नव्हतं. आणि इथं नंदादीप पण लावलेले आहेत. म्हणजे आता ही टायमिंग जे आहे ना 6 वाजलेले आहेत आता इव्हनिंगचे. खूप छान वातावरण झालेलं आहे. दीपक पण लावलेले आहेत. खूप छान वाटत होतं. तर आम्ही लागलो आहेत लाईनमध्ये आणि आता थोडंसं जवळ आलेलो आहे. म्हणजे 1 ते 1.5 तास आम्ही इथंच थांबलेलो होतो लाईनला, तेव्हा कुठं थोडंफार जवळ आम्ही आलेलो आहेत. आणि आता मेन गेटमध्ये आमची एंट्री झालेली आहे म्हणजे मंदिरामध्ये. तर हे आहे कालभैरवनाथ मंदिर. आणि तुम्हाला थोडंसं दुरून दिसत असेल कारण समोर एकदम कॅमेरा पण अलाउड नव्हता आणि गर्दी इतकी होती ना भक्तांची की मला व्यवस्थित व्हिडिओ बनवता येतच नव्हता. इथून दर्शन घ्या आणि व्हिडिओ एन्जॉय करा. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय कालभैरव. मोबाईल